नमस्कार. इथे तुम्ही शेव बघू शकता. दिसायला जेवढीही खुसखुशीत, रुचकर व स्वादिष्ट दिसते तेवढीच ही खायला सुद्धा अतिशय छान लागते. विशेष म्हणजे आजची ही शेव आपण अगदी पारंपरिक आजीच्या पद्धतीने केली आहे. माझी आजी अशी शेव बनवायची. इथे तुम्ही शेवीचा आवाज ऐकू शकतात. अत्यंत खमंग खुसखुशीत ही शेव तयार झाली आहे व हाताला बघू शकतात बिलकुल तेल लागत नाही. बिलकुल ही शेव तेल पित नाही. अगदी थोड्या तेलात तळून तयार होते. विशेष म्हणजे ही शेव बनवताना थोडाही आपण सोड्याचा वापर न करता ही शेव बनवली आहे. तरी देखील अत्यंत खुसखुशीत खमंग ही शेव बनून तयार होते. अगदी शेव संपेपर्यंत तशीच कुरकुरीत राहणार ही मी तुम्हाला 100% गॅरंटी देते. अशी ही खुसखुशीत शेव कशी करायची ते पाहूयात. आता इथे मी अर्धा किलोच्या प्रमाणात ही शेव दाखवणार आहे. इथे मी या वाटीचं माप घेतलं आहे. 3.5 वाट्या इथे मी डाळीचं पीठ घेतलं आहे. वजनी म्हणाल तर 450 ग्रॅम आपल्याला डाळीचं पीठ घ्यायचं आहे व अर्धी वाटी इथे मी तांदळाचं पीठ घेतलं आहे. तांदळाचं पीठ 50 ग्रॅम आहे. म्हणजे असे आपण एकूण 500 ग्रॅम म्हणजेच अर्धा किलो पीठ घेतले आहे. वाटीच्या प्रमाणात हे पीठ पूर्ण 4 वाट्या पीठ आहे. आता पीठ हे आपल्याला छान असं चाळून घ्यायचं आहे. म्हणजे पीठ हे हलकं होतं व त्यातील सर्व गिठळ्या निघून जातात. आता यात आपण चवीनुसार हळद, हिंग, लाल तिखट व मीठ घालून घेतलं आहे. आता तिखट व मिठाचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकतात. आता सर्व मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे व आता यानंतर हे पीठ आपण साईडला ठेवून देणार आहोत. आता ही शेव आपण अगदी पारंपरिक पद्धतीने करणार आहोत. त्यासाठी एक मसाला करून घेणार आहोत. इथे 20 ते 25 लसणाच्या पाकळ्या, त्यानंतर 2 चमचे जिरे व 1 चमचा ओवा आपण मिक्सरला छान असा बारीक फिरवून घेतला आहे. आता हे मिश्रण सर्व आपल्याला थोडंसं एकत्र करून घ्यायचं आहे व त्यात अर्धी वाटी पाणी घालून घेतलं आहे. आता पाणी घालून आपल्याला हे मिश्रण छान असं एकसारखं बारीक दळून घ्यायचं आहे. आता उरलेलं अर्धी वाटी पाणी आपण यात घालून घेणार आहोत. त्यानंतर हे मिश्रण एका गाळणीतून छान असं गाळून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपण हा मसाला गाळूनच शेव करताना वापरणार आहोत. म्हणजे वर राहिलेला चोथा हा आपल्या सोऱ्यात अडकणार नाही व शेव छान अशी एकसारखी निघेल. आता अशा पद्धतीने छान असं चमच्याच्या साहाय्याने दाबत आपण सर्व मिश्रण गाळून घेतलं आहे. या ठिकाणी हा शिल्लक राहिलेला मसाला आपण फेकून न देता छान असा एका डब्यात भरून फ्रीजला स्टोअर करणार आहोत. ज्यावेळेस आपण थालीपीठ, तिखट भाकरी किंवा भजी करू त्यावेळेस हा मसाला आपल्याला वापरता येतो. आता आपला शेवीचा मसाला तयार झाला आहे. त्यानंतर एका पॅनमध्ये आपण 2 वगळ्या तेल घालून घेणार आहोत. हे पोहे खायचे किंवा नाश्त्याचा चमचा म्हणाल तर 6 चमचे तेल आहे. मोहनासाठी घेतलेलं हे तेल आपण कडकडीत गरम करून घेतलं आहे. अगदी धूर निघेपर्यंत आपल्याला हे मोहन कडक गरम करून घ्यायचं आहे व त्यानंतर पिठात घालून घेणार आहोत. अशा पद्धतीने मोहन घातल्यावर पीठ हे छान असं मोहनात छान एकजीव होतं व त्यामुळे शेव आपली हलकी खुसखुशीत तयार होतेच. मोहनाचं योग्य प्रमाण घेणं फार महत्त्वाचं आहे. त्यामुळेच आपली शेव ही अगदी खस्ता, कुरकुरीत, खमंग तयार होणार आहे. अशा पद्धतीने आता सुरुवातीला चमच्याने आपण हे पीठ एकत्र केले आहे. थोडंसं पीठ कोमट झालं की अशा पद्धतीने हाताचा जोर देत देत आपल्याला तेल व पीठ हे छान असं एकत्र करून घ्यायचं आहे. जेवढं तुम्ही पीठ व तेल हे एकसारखं करून घ्याल व एकजीव करून घ्याल तेवढी तुमची शेव ही हलकी खुसखुशीत तयार होईल. आता ही प्रोसेस करताना थोडा वेळ लागला तरी चालेल, परंतु छान असं मोहन पिठाला लावणं फार गरजेचं आहे. यामुळेच पीठ आपलं हलकं होतं व सोडा न वापरता शेव आपली छान अशी खुसखुशीत तयार होते. आता आपलं हे मिश्रण तयार झालं आहे. यात आता आपण सुरुवातीला 1 वाटी जे मसाल्याचं पाणी होतं ते घालून घेतलं आहे व यातच आपण थोडं थोडं हे पीठ एकत्र करून घेणार आहोत. त्यानंतर आता लागल तसं आपण पाणी वापरणार आहोत. आता या ठिकाणी पुन्हा 1 वाटी इथे मी पाणी घेतलं आहे. आपल्याला जसं पाणी लागल तसंच यात घालायचं आहे. अगदी थोडं थोडं पाणी घाला. पाणी घालताना घाई करू नका. हे पीठ आता आपल्याला फार घट्टही नाही व फार पातळही नाही, अगदी मध्यम कन्सिस्टन्सीचं मळायचं आहे. आपण भजीचं पीठ तयार करताना जसं करतो त्यापेक्षा अगदी थोडंसं घट्ट हे पीठ आपल्याला ठेवायचं आहे. इथे तुम्ही व्हिडिओत बघू शकतात. वरतून पीठ सोडलं की ते लवकर पडलं नाही पाहिजे अशा कन्सिस्टन्सीचं हे पीठ तयार करा. आता हे पीठ आपण छान असं एकत्र करून घेतलं आहे व वरतून थोडासा पाण्याचा हात लावून ठेवला आहे. आता इथे मी मध्यम आकाराची शेवीची चाळणी वापरणार आहे. म्हणजे छान अशी मध्यम साईजची शेव आपली तयार होईल. इथे आता आपण
सोऱ्याला तेल लावून घेणार आहोत, म्हणजे सोऱ्याला हे पीठ जास्त चिकटलं जात नाही व शेव छान अशी बाहेर येते। आता अशा पद्धतीने चमच्याच्या साहाय्यानेच तुम्ही सोऱ्या भरा, कारण आता हे पीठ आपण थोडंसं पातळ ठेवलं आहे, त्यामुळे आपल्याला हे पीठ भरून घेताना चमच्यानेच भरून घ्यायचं आहे, हाताने हे पीठ भरणं शक्य होणार नाही। त्यानंतर एका चमच्याने खाली दाबत दाबत पुन्हा आपण रिकामा राहिलेला सोऱ्या हा इथे भरून घेणार आहोत। लक्षात ठेवा, पीठ हे आपल्याला खूप पातळही करायचं नाही किंवा खूप घट्टही करायचं नाही। जर एक वेळेस पीठ घट्ट झालं तर तुम्हाला सोऱ्यातून शेव बाहेर येणं कठीण होतं व पीठ पातळ झालं तर मग तार आपल्या शेवेची सेपरेट होत नाही व शेव एकमेकांना चिकटलेली दिसते। आता सोऱ्या बंद करायचा आहे। एका बाजूला तेल देखील आपलं छान असं तापलं आहे। कडकडीत तेल तापलं की गॅस आपल्याला अगदी मीडियम ठेवायचा आहे व त्यानंतर अशा पद्धतीने अशी गोल गरगरीत आपल्याला शेव ही तेलावर सोडून घ्यायची आहे। शेव सोडताना आपल्याला सोऱ्या हा अगदी तेलाच्या 1 इंच भरच वर धरायचा आहे, म्हणजे शेव ही छान अशी गोल गरगरीत आपल्याला चाळता येते। इथे बघू शकता तुम्ही 1 मिनिटातच शेव अशी आपली फुलून वरती आली आहे, छान अशी तेलावर तरंगली आहे। अगदी सुरुवातीला बरेच बुडबुडे हे शेवीवर येतात, परंतु काही वेळाने ते बुडबुडे शांत होतात। आता मिनिटभरानंतरच आपल्याला शेव पलटी करायची आहे। शेव पलटी करताना घाई करू नका, खालची बाजू पूर्ण तळून घ्यायची आहे, तेव्हाच दुसऱ्या बाजूने ही शेव आपल्याला तळण्यासाठी पलटी करायची आहे। जर शेव पलटी करायला घाई केली तर मग शेव ही जास्त तेलकट होऊ शकते, तेल पिऊ शकते। अशा पद्धतीने फक्त एकदाच आपल्याला ही शेव पलटी करायची आहे व दोन्ही बाजूनी छान अशी मग ही शेव आपल्याला तळून घ्यायची आहे। शेव तळताना फार लाल करू नका, अशा पिवळसर रंगावरच ही शेव आपल्याला आता काढून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता अगदी छान असा रंग आला आहे व दिसायला देखील एक एक तार अशी सेपरेट आपल्या शेवीची झाली आहे। शेव तळल्यानंतर अशा पद्धतीने एका चाळणीवर मी ही शेव काढून घेतली होती। तुम्ही बघू शकतात अजिबात शेव ही तेल पिलेली नाही, खाली एकही थेंब तेलाचा आलेला नाही। त्या पद्धतीने अतिशय कमी तेलकट व बिलकुल सोडा न वापरता आपली खमंग खुसखुशीत ही शेव आता तयार झाली आहे। शेव अगदी खमंग खुसखुशीत झाली आहे, तेवढीच खाण्यासाठी देखील अतिशय रुचकर अशी ही शेव तयार आहे। आपण मसाले अगदी थोडकेच वापरले आहे, त्यामुळे अगदी थोड्या मसाल्यातच अतिशय स्वादिष्ट अशी ही शेव तयार झाली आहे। तुम्ही देखील अशीच ही कुरकुरीत शेव नक्की ट्राय करून बघा व या दिवाळीला तुम्हाला ही रेसिपी आवडली तर नक्की ट्राय करा व तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा। असेच नवनवीन व पारंपरिक व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओ सोबत, तोपर्यंत धन्यवाद।